हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती. एम एस सेट 2025 पेपर 1साठी आपण लॉजिकल रिझनिंगची PYQ सिरीज स्टार्ट केली होती. तर आपला पहिला व्हिडिओ झालेला आहे. त्यात आपण वेन डायग्रामवरचे जे आहेत ते मागील वर्षाचे क्वेश्चन्स बघितले होते. हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल रिझनिंगचे काही PYQ बघणार आहोत, जे असतील लेटर सिरीजवर, लॉजिकल ऑर्डरवर आणि इतरही काही कॉन्सेप्ट आहेत जे लॉजिकल रिझनिंगमध्ये ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. तर आपण ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मराठीमध्ये पण आपण बघणार आहोत. मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये आपण हे व्हिडिओ जे आहे ते बघतोय. दोन्ही भाषांमध्ये आपण जे आहे ते PYQ कवर करतोय. ओके, तर मागील वर्षाचे जे काही क्वेश्चन्स आहेत, जे काही MCQ PYQ आहेत, त्याच्यात जे काही कॉन्सेप्ट येतात आहे ते आपण जे आहे ते समजून घेतोय. ओके, तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी एक महत्त्वाचं सांगते की महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि लॉजिकल रिझनिंग जे आहे ह्याच्यात वेगळे वेगळे कॉन्सेप्ट विचारले जातात. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आपण व्हेन डायग्रामचे क्वेश्चन जे आहे ते सॉल्व केले होते. हे एकाच PDF मध्ये मी इथे सगळं जे आहे ते क्वेश्चन्स सगळे इथे ॲड केलेले आहेत. ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही MS सेटवाले या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला ही फ्री PDF जी आहे PYQची ती मिळून जाईल. ओके, तर व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, सो जून 2019 या पेपरमधले आपले हे क्वेश्चन्स आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ द टर्म HJLN इज कन्वर्टेड इंटू ILOR. लेटर सिरीजचा हा क्वेश्चन आहे. इथं काय म्हणतात आहे, HJLN ही जी लेटर सिरीज आहे ती ILOR मध्ये कन्वर्ट केलेली आहे. तर DFHJ ह्याचं कन्वर्जन काय होणार, DFHJ ह्याचं कन्वर्जन काय होणार आहे. ओके, तर अशा लेटर सिरीजच्या क्वेश्चनसाठी आपल्याला पहिले इथं ABCD आपण आधी इथं लिहून घेऊया. ओके, सो H साठी जो आहे I लेटर असाइन केलेला आहे. हा इथं H आहे आणि त्याच्या नेक्स्ट लेटर जो आहे तो इथं असाइन केला आहे. म्हणजे D साठी D इथे आहे तर त्याच्या नेक्स्ट लेटर D ला असाइन होणार आहे. म्हणजे D ला कुठला लेटर असाइन होणार आहे, E. तर पहिला लेटर आपल्याला मिळाला आहे E. म्हणजे इथं पहिला लेटर F आहे, इथे F आहे, इथे दोन ऑप्शनमध्ये E आहे. तर हे दोन ऑप्शन आपले तसे एलिमिनेट होतील. आता आपल्याला फक्त ह्या दोन ऑप्शनमधनं फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतरचा लेटर इथं आहे J ला असाइन केला आहे L. J इथे आहे, त्याचा एक सोडून दुसरा लेटर जो आहे तो ह्याला असाइन केला आहे. तर F ला ह्याला Fच्या नंतर G सोडून H त्याला असाइन होईल. ओके, सो EH कुठे दिसतं आपल्याला, B ऑप्शनमध्ये दिसतं. म्हणजे B ऑप्शन विल बी द व्हेरी करेक्ट आन्सर. ओके, B ऑप्शन जो आहे तो करेक्ट आन्सर इथे होणार आहे. अशा प्रकारे हे लेटर सिरीजचे जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. ओके, तर आन्सर आहे B. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मिनिंगफुल लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग द करेक्ट सिक्वेन्स. ओके, सो इथे ऑप्शन्स दिलेले आहे. आपल्याला इथं करेक्ट सिक्वेन्स जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. काय काय दिलेलं आहे इथे, ग्रास, कर्ड, मिल्क, काऊ अँड बटर. इथे दिलेले गवत, दही, दूध, गाय आणि लोणी. ओके, तर इथं आपल्याला ऑब्झर्वेशननेच कळतं की सगळ्यात पहिला ऑप्शन आपला आला पाहिजे ग्रास, म्हणजे गवत. गवत कोण खाणार आहे, गाय खाणार आहे, म्हणजे काऊ. नेक्स्ट ऑप्शन. त्याच्यानंतर काऊपासून आपल्याला मिल्क मिळतं, तर हा तिसरा ऑप्शन. आणि मिल्कपासून आपल्याला मिळतं कर्ड, म्हणजे हा चौथा. आणि कर्डच्या नंतर लास्ट ऑप्शन विल बी बटर. सो 1 4 3 2 5 हा आपला करेक्ट सिक्वेन्स असणार आहे. ओके, 1 4 3 2 5 म्हणजे गवत, गाय, दूध, दही आणि लोणी हा आपला करेक्ट सिक्वेन्स असणार आहे. ओके, ऑफिशियल आन्सर कीमध्ये जे आहे ते C हे आन्सर दिलेलं आहे, पण C हे आन्सर कुठंही आपलं मॅच होत नाही आहे. इथे ह्यांनी ऑप्शन दिला आहे 5 म्हणजे बटरला ह्यांनी आधी दिला आहे. आय डोंट नो कुठला
लॉजिकल ऑर्डरने किंवा कुठल्या अंडरस्टँडिंगने त्यांनी 5 हा जो ऑप्शन आहे तो पहिला दिला आहे अशी सिरीज दिलेली आहे. मे बी इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल, पण इथे क्वेश्चनला कोणीही चॅलेंज केलेलं नव्हतं, त्यामुळं तो ऑप्शन जो आहे सी तसाच राहिलेला आहे. बट करेक्ट आन्सर विल बी 1 4 3 2 5. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ रिपोर्ट रिगार्डिंग सर्टेन एक्झामिनेशन इज गिवन बिलो. ओके, एक रिपोर्ट दिलेला आहे. काय दिलेलं आहे त्यात? टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स दिलेले आहे अपियर्ड 1000. ओके, एक्झामिनेशनशी रिगार्डिंग एक रिपोर्ट आहे, त्यात 1000 जे कॅन्डिडेट्स आहे ते टोटल अपियर झाले होते. त्याच्यानंतर 550 मेल कॅन्डिडेट होते आणि टोटल पास झालेले कॅन्डिडेट होते 700. तर हे काय विचारतात आहे, द नंबर ऑफ सक्सेसफुल मेल कॅन्डिडेट्स विल लाई बिटवीन द लिमिट्स. ओके, तर इथं काय दिलेलं आहे, 1000 जे आहे ते आपले टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आहेत. त्याच्यानंतर 550 जे आहे ते मेल कॅन्डिडेट्स आहे आणि टोटल पास झालेले म्हणजे 1000 जे अपियर झालेले आहेत त्याच्यापैकी 700 हे पास झालेले कॅन्डिडेट आहे. आणि हे विचारतात आहे इथं की मेल जे आहेत पास झालेले त्यांची रेंज काय असेल. ओके, तर आपल्याकडे इथे 700 आहे ते पूर्ण फिमेल कॅन्डिडेट्स आहेत. ओके, सो 1000 मधनं आपण फिमेल कॅन्डिडेट काढूया आता की पास किती झाल्या असतील. आपण अज्युम केलं की पूर्ण 700 जे आहे ते पास झालेले आहे, तर आपल्याला इथं फिमेल कॅन्डिडेट्स काढायचे. तर 1000 - 550 करू आपण, तर इथे आपल्याला मिळतील 450. राईट, 450. पण टोटल फिमेल कॅन्डिडेट ज्या मिळाल्या आपल्याला त्या किती मिळाल्या? 450 मिळाल्या. आणि आपण इथं अज्युम केलं होतं की आपल्याला 700 पूर्ण पास झालेले आहेत फिमेल कॅन्डिडेट्स. तर आपण काय करू, 450 फिमेल कॅन्डिडेट्स आहेत, तर एक मॅक्झिमम जे आहे त्या केसमध्ये 450 म्हणजे ॲटमोस्ट 450 पूर्णच्या पूर्ण पास होऊ शकतात असं आपण अज्युम केलं. तर 700 - 450 हे आले 250. ओके, म्हणजे ह्या जर सगळ्या गर्ल्स ऑर विमेन्स, ओके फिमेल कॅन्डिडेट ह्या पास झालेल्या असतील, तर हे जे आहेत ते मेल कॅन्डिडेट्स आहेत पास झालेले. मिनिमम हे मेल कॅन्डिडेट्स असतील. ओके, मिनिमम मेल कॅन्डिडेट्स 250 म्हणजे 250 ॲटलिस्ट पास होऊ शकतात. आणि ॲटमोस्ट कितीचा आकडा आहे आपल्याकडे? ॲटमोस्ट म्हणजे टोटल आकडा किती आहे आपल्याकडे? 550. तर 250 to 550च्या रेंजमध्ये जे आहे ते मेल स्टुडंट्स ऑर मेल कॅन्डिडेट्स असणार आहे. म्हणजे 250 to 550ची रेंज असणार आहे सक्सेसफुल मेल कॅन्डिडेट्सची. ओके, तर बी विल बी द आन्सर. आणि मी इथं ह्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे की हे बघा, इथं आपण वर्स्ट केस सिनारीमध्ये 700 सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आर फिमेल असं समजलं. तर सिन्स टोटल फिमेल कॅन्डिडेट्स म्हणजे टोटल फिमेल कॅन्डिडेट्स आपल्याला काढायचे हे आपण अज्युम केलं. 1000 - 550 का केलं? 550 आपल्याकडे मेल कॅन्डिडेट्स होते, तर आपल्याकडे 450चा आकडा आला फिमेल कॅन्डिडेटचा. त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेट 450 आहे, तर एवढ्यात ज्या फिमेल कॅन्डिडेट आहे त्या ॲटमोस्ट पास होऊ शकतात. ओके, तर काय झालं, 700 जे पास झालेले होते त्याच्यातनं आपण मेलचा जो आकडा आहे तो काढण्यासाठी 450 म्हणजे फिमेलचा पास झालेला आकडा मायनस केला, तर आपल्याला मेल कॅन्डिडेट मिळाले जे पास झाले होते. ओके, पास्ड मेल कॅन्डिडेट आपल्याला मिळाले. म्हणजे 250 हा मिनिमम आकडा असायला पाहिजे मेल कॅन्डिडेटचा. म्हणजे इथं मिनिमम नंबर ऑफ सक्सेसफुल मेल कॅन्डिडेट झाले 250 आणि बेस्ट केस सिनारिओमध्ये ऑल पास होऊ शकतात ना, मेल कॅन्डिडेट जे आहे ते ऑल पास होऊ शकतात. म्हणजे 250 to 550च्या रेंजमध्ये जे आहे ते सक्सेसफुल मेल कॅन्डिडेट्सचा आकडा असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला आजचे जे आपण क्वेश्चन सॉल्व केले ते सॉल्व केल्यावर तुम्हाला मजा आली असेल आणि एक तुम्हाला अंडरस्टँडिंग मिळालं असेल की लेटर सिरीज कशी सॉल्व करायची आहे. कशी सॉल्व करायची तर म्हणजे MS सेट कॅन्डिडेट जे आहेत ते ऑलरेडी त्यांना माहीत असेल, पण कमी वेळात कसं सॉल्व करायचं याचा थोडा आयडिया मिळाला असेल. ओके, तर असेच मी वेगवेगळे क्वेश्चन्स जे आहे लॉजिकल रिझनिंगचे ते आणि पुढच्या पण व्हिडिओमध्ये. ओके, तर तुमच्यासोबत तुमचे जे फ्रेंड्स असतील जे MS सेटसाठी प्रिपेअर करत असतील त्यांच्यासोबतही हे जे व्हिडिओज आहेत तुम्ही शेअर करा. आणि
जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांनाही त्यांच्या एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये हेल्प होईल. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग.